गावच्या बारीचं कोणी सांगितलं ते यूट्यूब न होते. विश्वास घाडी यांच्याकडनं 51 रुपयाचं बक्षीस आहे. तुम्ही मगाशी काहीतरी बोललात ना की त्या समोरच्या बुवांनी चांगली बारी काहीतरी केली, छान गायन केलं. ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने गातो. तुमच्यापेक्षा तर नक्कीच छान गातात, तुमच्यापेक्षा 100% छान गातात. गजर आहे. गजराला सुरुवात करण्यापूर्वी बुवानी मगाशी सांगितलं शिवरंजनी राग कसा आळवायचा तो जरा बघ. लटक बघ, लटक शिवरंजनी रागाची लटक काय बुवा, हे किती वर्षात तेच ऐकतय त्याची लटक. आणि तुमच्याकडनं लटक, तुमची लटक इतकी खतरनाक आहे ना, त्याची कॉपी कोणच करू शकणार नाही. आणि तुम्ही आमका जे सांगतात की आवाज जो कर्कश कर्कश आवाज येतो, भसाडा आवाज, कर्कश आवाज ऐकाक म्हणता कसं तरी वाटतं. व म्हणूनच जे की ना सगळेजण थांबतात आणि कर्कश असलो तर हे म्हणा आमका की कार्यक्रम मात्र सांगतात की बुवा एखादा आला होऊन जाऊ दे, तुमचा आवाज कसा माहिती आहे वरती येते बॉम्ब वाटतास ना. आमचं इथं सांगतात ना की हाव हाव करता तुम्ही ते वरती जे किताळतात बघा, एखाद्याच्या शेपटेर कसो पाय दिल्यानंतर क्वाय 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 करीत जाता ना, तशी परिस्थिती आहे ती. आता मायकार टकली ठेवून झोपा नको निजेचा कार्यक्रम आहे होय तर बाकीचे सगळे घराकडे. आणि जमणार नाही आपल्याला पेलव तर घेता नाही, पैसे घेतात मा कार्यक्रम केल्यानंतर का सांगता आज माझ्या जमाक नाही म्हणा, कमी घेतय म्हणा होय ना. मला नाही सुपारी 4,500 तर का 8,000 बक्षीस गावाचा उपयोग होता ना. 14 असा काला 4,500 आणि 5 तीन रेंज. हा हो, यांचा काय माहितीये बुवांचा, ह्यांका एखाद्या बुवा बोललो काय तो आहे समीर कदम नको 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 त्याच्याशी मी कार्यक्रम घेत नाही. हो सांगताय ना व्यंकटेश्वर नको 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 त्यांच्याशी मी कार्यक्रम आहे. माझ्या लेवल आहे, लेवल हा तरी खायचं ग. हा अरे बाबा, माझाच गुरुबंधू, माझाच गुरुबंधू तो सुद्धा बंधू सावंत. हा कसली लेवल हो, तर ताच सांगतला तुम्ही फक्त खुर्चीवरून उठा हवी येऊ नको, इतक्या करा बाकी काय नाही. डोळे मारून काय होता नाही. आता शिवरंजनी राग. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी मगाशी सांगितलं ना रूपावलीचा विषय, काय चारुकेशी होता तुमच्याकडनं. अरे वा, तर मी काय म्हणा ना, माझा मी काय तर बघून घे. तुम्ही मला सांगणार तुम्ही का सुपारी झाला मगा. रूपावलीचा विषय बुवा तुम्ही सांगितला की रूपावली म्हणता अशी म्हटली असती महाराग म्हणतं 13 वर्ष साध्याक म्हणतात अशी रूपावली आज म्हणतात तू केलं. मी जी रूपावली म्हटले ना ते ठेक्यात जरा तुम्ही ती रूपावली म्हणान दाखवू शकत नका. गरज नाही म्हणजे येणार नाही, येऊचीच नाही. काय सांगतात ऐका, तुमचा कसा जो साचो जितको ठरलेलो हा तुम्ही आमका सांगा नको काय करूच. आता तुम्ही तितक्याच करणार, त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही बुवा. त्या ठेक्यावर एकदा ना तो ठेको वाजलो ना त्याच्यावर एकदा म्हणान बघा, म्हणजे समजा कसा घासूचा लागतात. उकडचे आपले मोठेपणा शाल बादली लोके बुवा असे करणार, लोके बुवा तसे करणार, काही एक नाही फक्त हावको. या माणसाकडे काही एक नाही, फक्त हावको मोठेपणा. लोके बुवा म्हणजे काय आणि काय काय. होय 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 होय, ती काही एक नाही. ती हावक्यासारखी तुमच्या वाटे का तकडे लिंगाई दाखवता घराच्या वाटेत. लोके बुवा तो डुक 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 करता डिंगाईत चाललो आली तो बघ. आणि माझ्या वाटेची बघ अशी भगभगीत पेटता. काय लोके बुवा. शिवरंजनी रागाचं तुम्ही सांगितलं बुवा ना, आता लटक तुमका दाखवते रागांची लटक कशी असते.
साजरे करतोय. आम्ही कोण मोठे कलाकार नाही बुवा. जे काही साजरं करतो ते तुम्हा सर्व तमाम मायबाप भजन रसिकांचे आशीर्वाद, आमचे गुरु माऊली प्रदीप बुवा पांचाळ यांचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद यांच्यामुळे आम्ही सादरीकरण करतो. तुम्ही माका सांगतात प्रदीप पांचाळांचा काय म्हटलं तुझ्याकडे, हा काय बुवा हे जे आलापे वगैरे करतो ना हे थैस बसन आमका शिकवलेले आहेत. ती मोठेपणा आता सांगा नको. सन्माननीय श्रीकांत कदम यांच्याकडून वा चारुकेशी रागदारा आळवा 100 रुपयाचं बक्षीस आलेले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चारुकेशी आळवतोय त्याच्या आधी शिवरंजनीची लटक जरा जमता काय बघतात, कारण महान पंडित माझ्यासोबत आहेत ना, त्यांच्या इतके काही जमाता नाही. पंडित वरती किताळे मारतात, बाहेर जाऊन ऐका वयाच्या स्पीकरवर कसं ऐका काय टाइमपास म्हणजे काय, तुम्ही बोलता ना काय सगळं टाइम फुल करी होतात का? हो शिवरंजनी कान फुटले होत अनांकर्कश वाटता याला गाला कानात चांगला ऐकायची सवयच नाही ना, त्याच्यामुळे असं. शिवरंजनी राग अडवल्याबद्दल लालूधुरी चांदोशी यांकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल देव देईल देव देईल देव देईल विसावा. जाऊ देवाची शिवरंजनी शिवरंजनी सारे ग पधा पगरी गरी ग सारे गरी सारे ग पधा पद सा पद गरे 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 ग पद सारे गरे गा गा रे गा पा गरज पद साध पगरी रे ग
बक्षीस आले होते राग चारुकेशी. सागमधा पधम पग गम पगम रे सागम बधा राग चारुकेशी आणि राग शिवरंजनी. कसं आहे, बुवांचा अभ्यास खूप आहे म्हणून बुवा सांगतात की तुझ्याकडे 4 रागांशिवाय असा काय असा दे. एका बुवा एका रागाचा अभ्यास करू गेलो ना तर समयने पण कमी पडतं. एका रागाचा अभ्यास करू गेलो तर आणि 4 राग हे आमचाच विषय रवलो आणि बुवा आम्ही 4 राग जरी घालो ना तरी त्याची मांडणी शिस्तबद्ध असतात. कर्कश ह्या त्या सांगायची गरज नाही. लोक जेव्हा समोरून टाळे मारतात ना तेव्हाच समजान जायचा काय कर्कश हा आणि कोण कोले घालता कुठे इथे सांगायची गरज नाही. पंचक्रोशीत येऊन म्हणता ही काय जी चारकांडाची होत पंचक्रोशी जो म्हणता माका टार्गेट करत काय गरज नाही पंचक्रोशीत येऊन टार्गेट करूची. तर डबल बारी म्हटल्यानंतर बोलणं हे होणारच हो. नाही तर बाबा आधीच सांगत होता तळे बाजारा माझी पंचक्रोशी माका काय बोला नको असा बुवा होत नाही ना. डबल बारी म्हटल्यानंतर समोरचा बुवा समोरच्या बुवाला बोलणारच आणि इतक्यात एखाद्या झोमत असतात तर त्यांना सिंगल बंद करूची. म्हणजे तुम्ही जा काय बोलता असता आम्ही घ्यायचा आणि आम्ही बोलला काय तो वाईट. या आतापर्यंत तुम्ही असाच केलात अमको नको तमको नको
यांनी आपल्या तोंडाने सांगले ना मे महिन्यानंतर यो आज गावलं गावतलं येते का समोर आपले काय कुणारून गाडी नको माझा कार्यक्रम आहे काय हसतात आता गालातल्या गालात आणि कोणाक नाहीशे करूची भाषा आहे ती सिंधुदुर्गात म्हणतात माझ्या नादाक लागा नको टाकीन तुका नाहीसो करून आतापर्यंत बुवा ना ह्यात करतीला एकामेकाक नाहीसो करूच्या पेक्षा ना जर थोडं जर भाजणार जर लक्ष दिलं असतात ना काहीतरी बांधूचो तर आज ह्या बोलान घेवता लागला नसता विनोदकडे शिकत कोण गेलो त्या पेटीवर हात ठेवून सांगा नाही तर मी सांगतोय हात ठेवून काय आपला वडाची साल पिपळाक लावून मोकळा व्हायचा म्हणजे एखाद्या खोटं कसं पाडायचो सगळ्यांसमोर हा सांगायला लागता थांबा माझं गजेरा माझ्या रुपवलीच्या टायमाक म्हणतात ते सगळे मुताक केले आणि तुमच्या रुपवलीच्या टायमाक खै गेले उठान हा आपण बुवा दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवतो ना त्या उरलेली 3 बोट आपल्याकडे असतात आणि चौथा असा असता वर नको गाडी आम्ही आमच्या औषधी बापाशी बारी येऊन किंवा गुरुन आमचे शिकवले नाही गाडी घालून तर तुम्ही केलास बदनाचा वाटोळा लावलास तुम्ही गाडी घालून बारी येत या सगळा जग जाहीर हा युट्यूबच्या माध्यमातून खै खै काय काय केला असता एकामेका काय काय बोलान गेला असते गाडी घालू ते आमका सांगा नको हो तो गाडी घालू तो स्टँडवर बाकी काय ना बुवा काय नाही बुवा सगळा हयत ठेवून जाऊचा हा कोण मोठो नाही आणि कोण लहान नाही हो फक्त तुमची घमेंडा माझ्या इतकं कोण नाही हो घेऊन तुम्ही जाशातही घेऊन तुमचा काय भरोसा नाही विनोद बुवांची रूपावली चोरली मगाशी सांगितलं विनोद बुवांची रूपावली चोरली बुवा युट्यूबला सगळा असता हो तुम्ही ते चंद्रकांत जाधव बुवा म्हणत ना त्याची चोरून तुम्ही रूपावली म्हणायचास हो चोर तुम्ही आपल्या हातात काय घडलं नाही का चोरून म्हणत दुसऱ्या नावा ठेवायची की तो चोरून म्हणता म्हणा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ही चोरलेली आणि त्याका लेबल आपला लावलाय संदीप लोके बुवांची रूपावली स्वतः तालबद्ध केलेली कसली नोटेशन आज 35 वर्षाची म्हणतात ती म्हणतात झुकवले तरी लोक स्वतः काहीतरी तालबद्ध करा नाही फक्त दुसरं लोक आहे तो बाद कर्म म्हणतात चांगला नाही कर्म म्हणान तू म्हणता मागे रवलं बुवा काय नाही प्रत्येकाचा कर्म आणि प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे परमेश्वर त्याला फळ देत असतात आता तुमचे ह्या महिन्यात 14 बारी आहेत माझे फक्त 7 बारी आहेत आणि माका इतके खूप बारी एक करूकच होय तरच माझा पोट भरतला असा माझा काय नाही तुम्ही येते मगाशी सांगता शिष्य माझे येईल आजच्या रात्री 100 तरी द्यावा रे कसले मागान घेतात शिष्यान स्वतः मनात काढून देऊ काय गुरु म्हटल्यानंतर 100 तरी द्यावा रे रुमाल घेऊन जावा गावतले दुसऱ्यांका सांगतात ना रुमाल घेऊन फिराने स्वतः एक दिवशी जाऊन फिरान बघा कसं वाटतात जावा यो रागिलो आता यो रागा कसे बघ दातवट कशात चावतात हो काय ना आम्ही फक्त वाईट बोलणार बाकी काही नाही किव कसली तुम्ही जेव्हा गायत असतात ना तेव्हा तुमची किव मागा येतात असं होतं माझं आवडे रूप मगाशी म्हणान दाखवले काही वर्षांनी जास्त ऐका गावताला म्हणणार म्हणजे चोरच हो चोरच तुम्ही म्हणताल असं चोरला
आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण ही रूपावली आणि सुंदर ध्यान याच्यात किती डिफरन्स आहे ना तो बुवा बघा आणि तो ताल फक्त वापरलाय त्याच्यासाठी थोडा अभ्यास करा एका फक्त पाडून घालण्याची आशा करू नको थोडं काहीतरी अभ्यास करा तर व्यवस्थित होणार आणि जर व्यवस्थित अभ्यास केला तर 15-20 वर्षांनी व्यवस्थित तुम्ही गाऊ शकता अजून हा बाकी काय नाही हो मी देते तू चक्रधार तू म्हणान दाखव काय बोलात काय फायदो नाही स्वतःच्या हातात काय घडला नाही काय दुसरं करता तर आपल्या बघवणार नाही अशी परिस्थिती झाली आहे गजराला सुरुवात करूया सवाई जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा वाह हे जीवन वा आपण फक्त एका भाड्याच्या खोलीमध्ये राहतो तेव्हा गर्व अहंकार करून चालणार नाही जेव्हा आपल्याला वरसून बोलावणं येईल त्यावेळी हे जे घर आहे ते आपल्याला खाली करून जावं लागणार मी असो काय होतंय 4 तक्तकात काय होते आवाज अशी नोटेशन काय होते काय नाही बुवा राहणार फक्त आठवणी रवतले व्हॉट्सअपच्या ग्रुपवर म्हणायला लागले आम्ही जेव्हा बुवा लोक चर्चा करत असतो तेव्हा ह्यो म्हणता पाकिस्तानात असल्यासारखं असता यांचा काय माहिती आहे ह्यांका काम नाही धंदो त्यामुळे ह्यांका व्हॉट्सअप शिवाय का पर्याय नाही आपली ढवळीत असतात आमचा तसा ना आम्ही जरी हैसून जरी गेलो तरी सकाळी आमका जाऊन आमचं दुकान उघडू आहे मार्केट करूच्यासाठी आमका जावचं लागतं तसं ढेंगावर करून झोपान आमका जमाचा नाही हे बार्य म्हणजे आमका एक फक्त छंद आवड म्हणून आम्ही हे बार्य करतो त्यामुळे माझे 14 फुल जाऊ होय महिन्यात किंवा 20 माका गाव होय अशी अपेक्षा पण आम्ही कधी करतो नाही त्याच्यामुळे तुमचे काय बारी होते तुमचे तुमका लक्ष लाभ जाऊ नये तसेच करा नको छळू रे नंद किशोरा नको धरलेला हात काय चुकीचा म्हटले सांगायचं ना सोडू तू कृष्णा सोड ड ड पाणी आणलं ना बाटली तू कानात जरा पटकन मारा काय काय प्रॉब्लेम झालेलो एका वाटेल काय पिंगाणी धावू शकतात ना रेग्युलर कार्यक्रम आहे त्यामुळे साऊंडमुळे हातो पण बसा शकतात
जाऊ दे विकण्या लोणी. तुझी थट्ट तुझी मस्करी श्रीहरी, तुझी थट्ट तुझी मस्करी श्रीहरी, रीत काना तुझी रे नाही बरी. या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनकार आणि कुणकेश्वर गावचे सुपुत्र सन्माननीय श्री सुशांतजी जोईल बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सन्माननीय श्री सत्यवानजी घाडी यांकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मामा काय गेलो एका म्हणता शाप हेल्पॉन टाकायचं मामाने सांगले, तर मामार माका पूर्ण विश्वास हा. मामा असं सांगायचं नाही, हे आपल्या मनाचा सांग. तुझी थट्ट तुझी मस्करी श्रीहरी, रीत काना तुझी रे नाही बरी. रीत काना तुझी रे नाही बरी. बाई बाई पितली माझी बांगडी बांगडी बांगडी, पितली माझी बांगडी बांगडी बांगडी, पितली माझी बांगडी बांगडी बांगडी. नको करवा अहंकार दादागिरी, नको करवा अहंकार दादागिरी, कोण तारी दया भव सागरी, कोण तारी दया भव सागरी. म्हणा रामकृष्ण हरी, 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 म्हणा रामकृष्ण हरी. नको गर्व कोण तारी दया भव सागरी. म्हणा रामकृष्ण हरी, म्हणा पावणे 5 असतात, फक्त पावणे 5. पण आवाज कसं वाटता 10-15 जण असल्यासारखे. पण बाबानू तुमका कळकळीची विनंती या, बरे बरे जाण असे येतले, बरेच जाण तुमका भुलवतले, आम्हीच देतले काहीतरी अकडे तिकडे त्या सांगतले की त्या ती एकदा चल्ला त्याचं मोडान माटो होतो. सांगूचो प्रयत्न करतले, काय काय जण सांगतले आमच्याकडे 600 देतो, एकदा देती दुसऱ्या टायमात 300 येतले. त्यामुळे ह्या फक्त लक्षात ठेवा. आणि असे घरमोडे असतात त्यांच्यापासून मग सावध राहा. म्हणून सांगतोय नको गर्व अहंकार दादागिरी. वा तारणार कोण या संसारामध्ये, तर फक्त रामकृष्ण हा मंत्र तारणार. म्हणून सांगतो कधी गर्व करायचा नाही, कारण ज्याने ज्याने गर्व केला ते लयाला गेले. गर्वाचे घर नेहमी खाली असतं. किती जरी झालं असे बाहेर जाऊन फिरायला यावा आणि रुपावली तुम्ही म्हणता राहिलो काय म्हणत होते फक्त विचारून यावा. माझ्या बोलणं भाषण दिल्यासारखे असं मी मान्य करतोय. आम्ही नाही म्हणत नाही, कारण आमचं बोलणं किंवा ती बेस नाही, भजन करायचं फक्त. पण असे कोणतरी गावले अगदी छाप कचऱ्यात काढणारे का आमचं नावीलाच असतं म्हणून आमका बोलायचं लागतं. होय तर काय मीठ घेऊन या आमच्या जखमेक चुळच्यासाठी टाकतात 5.15 पावणे 5 करून 600 देते 500 देते करून. तर चवीसाठी घ्यावा ना, बरोबर ना. आजकाल कसा माहिती आहे काका, तुम्ही आता हसताच पण सांगतो, आपलं तर दुःख असतं ना तर सगळ्यांना सांगायचं नाही कधी. कारण काय प्रत्येक जण तुमका सांत्वन करीत असो नसता, काय काय जण त्याची मजा घेणारे सुद्धा असतात. एखादं खैसून तरी पडलो काय म्हणतात अरे पडलोच वाटत, काय काय जण शास्त्री बरा आला लय उडी मारी होतो मोडान पडलो तो बरा झाला, असे पण असतं. म्हणून जातो अशा लोकांपासून
कायम सावध राहायचं. म्हणून म्हणतो बघा, नको गर्वकार दादागिरी, कोण तारील यावव सागरी, कोण तारील यावव सागरी, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. कलियुगाचा आला जमाना, कोणी कोणाचे ऐकेना. असे स्वरात जाऊ काय म्हणजे स्वरात आवाज भिडा होईल, किचाळ्यासारख्या वाटतं येतात. स्वराप्रमाणे जाऊ दे, कारण हे कलियुग आहे. आणि या कलियुगात कोणा किती जरी सांगला तरी तो कोण ऐकणार आहे. जो तो म्हणता माझाच खरा, मीच हुशार, मीच भारी. ही सध्या परिस्थिती कलियुगाची झालेली आहे. आणि एकाच कलियुग म्हणतं, एखाद्याचा चांगला चाललेला बघावणार नाही, माणसाची हसी म्हणतात तशी झालेली आहे. म्हणून सांगतो, एखाद्याला जर मदत करता येत नसेल ना, तर त्याचा वाईट तरी बघू नको. तर आपण इथे म्हणतो याला मी फसवलं, त्याला मी फसवलं, परंतु परमेश्वर वरसून सगळं पाहत असतो. म्हणून म्हणतो बघा, कलियुगाचा आला जमाना, कोणी कोणाचे ऐकेना. बदलून गेली दुनिया ही सारी, बदलून गेली दुनिया ही सारी, कोण तारील या भव सागरी, कोण तारील या भव सागरी, म्हणा. विज्ञानाचा जमाना आहे आणि या विज्ञानाच्या जमान्यामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल जेवढा चांगला तेवढाच वाईट हो. जर आपल्या घरातील लहान मुलं मोबाईलचा वापरत असतील ना, तर ते त्या मोबाईलचा वापर कशासाठी करतात याच्यावर मात्र लक्ष ठेवा. कारण आजकाल फेक व्हिडिओ, फेक आयडी खूप आलेले आहेत आणि फ्रॉड होण्याची शक्यता खूप असते. म्हणून सांगतो, मुलं मोबाईलचा वापर कशासाठी करतात ह्याच्यावर मात्र लक्ष ठेवा. म्हणून म्हणतो बघा, विज्ञानाने केली प्रगती, पाहावं त्याच्या मोबाईल हाती. विज्ञानाने केली प्रगती, पाहावं त्याच्या मोबाईल हाती. व्यसनाने पडली आजारी. व्यसनाच्या कधी आहारी जाऊ नका हो. कारण दारू, गुटखा, सिगरेट, सध्या तरुण पिढी सुद्धा एवढी व्यसनाची अधीन झालेली आहे की कुठेतरी ते थांबलं पाहिजे. तर आपले आई वडील आपल्याला काबाड कष्ट करून लहानाचं मोठं करतात, पण आपण मोठे झाल्यानंतर जो व्यसनी झालो ना, तर आपल्या आई वडिलांना त्याचा किती मानसिक त्रास होतो ते आई वडील जाणू शकतात. म्हणून सांगतो, ज्या आई वडिलांनी आपल्याला काबाड कष्ट करून वाढवलं ना, त्या आई वडिलांची मान समाजामध्ये कुठेतरी आपल्यामुळे खाली जाईल, असं मात्र काय कृत्य तुम्ही करू नका. तर आई वडील हे आयुष्यामध्ये एकदाच मिळतात, परत परत मिळत नाही हो. म्हणून सांगतोय बघा, विज्ञानाने केली प्रगती, पाहावं त्याच्या मोबाईल हाती. व्यसनाने पडली आजारी, व्यसनाने पडली आजारी, विजगाना तुझी रे नाही बरी, कोण तारील या भव सागरी.
की बुवा तुम्ही आता शहाबजकर बुवा यांच्यासोबत बाऱ्या करा, लोकरे बुवा यांच्यासोबत कार्यक्रम करा, हरियन बुवा यांच्यासोबत कार्यक्रम करा, असं बुवा तुम्ही मगाशी म्हटलात. बुवा ते एवढे महान कलावंत आहेत की त्यांच्या चरणाशी सुद्धा जाण्याची आमची बुवा पात्रता नाही, कारण त्यांच्या एवढे आमच्याजवळ नाहीच आहे बुवा. 4 राग असू दे किंवा 5 राग असू दे बुवा, आम्ही जे काय मगाशी सांगितलं होतं मायबाप भजन रसिकांचे गुरुजींचे आई वडिलांचे आशीर्वाद, त्यामुळे त्या लेवल इतपत मोठे झालेले बुवा आम्ही नाही. तर आता तुम्ही केंडीमध्ये बोला आणि तुम्ही काय तर सांगा त्याचं दावा दावा त्याचा काय नाही, आता काय बोलासारखे काय हा मगाशी मगा सांगतात म्हशी बिशी खय असत ते बघून येता. तुम्ही आता काय करा, मी बघून ठेवले ते असत जागा काय बघून यावा. काय बोलायचं खै खै तुझा तोंड म्हणता धड नाही म्हणून तुझ्याकडे वाजव बसणार तुका सोडून गेले. यांचे विषय असेच असतात जे का स्वतःच्या कर्तृत्वावर बारीक करू घेणार नाही तो म्हणून दुसऱ्याचे असे काहीतरी कुरघोडे काढणार विषय जुने पुराणे आणि सांगतो. बाकी त्याच्याकडे काही नसतात. कोण का हा माऊली चला आलो गजर संपलो चला चला झाला झाला आता काय नाही असा तास गावचा बाकी काही एक नाही. बाहेरची साडी त्याच्यानंतर लख पडाला 50 हा तास बाकी काय नवीन गावाचा काय. जुन्या झाल्या या रीती जुन्या झाल्या या रीती विसरला मानव नाती गोती. जुन्या झाल्या या रीती विसरला मानव नाती गोती. आई बाबा ना विचारती पोरी आई बाबा ना विचारती पोरी प्रीत गाना तुझी रे नाही बरी प्रीत गाना तुझी रे नाही बरी. म्हणा राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी. तुम्ही सांगतात म्हणा ना संसारीला जाण्या तरुणी श्री हरीच्या नागा चरणी. संसारामध्ये या जर तरुण जायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या हरीच्या चरणावर लागलं पाहिजे, तरच हा परमेश्वर हा नारायण हा प्रभू श्री राम आपल्याला या भवसागरातून पार घेऊन जाईल. म्हणून म्हणतो बघा संसारीला जाण्या तरुणी श्री हरीच्या नागा चरणी. धावून येतो सत्वरी धावून येतो सत्वरी रीत गाना तुझी रे नाही बरी कोण तारी लया भव सागरी. म्हणा राम कृष्ण हरी. नको गर्वहंकार दादागिरी नको गर्वहंकार दादागिरी कोण तारी लया भव सागरी कोण तारी लया भव सागरी. म्हणा राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी. वादिगरा
धन्यवाद. 4:45 सर्व मनपूर्वक तुमचे आभार. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.